नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया कोठ्याचा मी आज तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की 2025मध्ये किती कट ऑफ राहिलेला होता ऑल इंडिया कोट्याचा आणि 2026मध्ये किती राहू शकतो. तर अगदी मार्क वाईज, रँक वाईज आणि कॅटेगरी वाईज अगदी पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्क्रीनवरती अगदी मी तुम्हाला 2025चा आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी कट ऑफ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आता टेस्ट झालेले असतील. आता फक्त एक्झामला 1 महिना म्हणजे 30 दिवस फक्त राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आलेला असेल की आपण किती मार्कापर्यंत आहेत, म्हणजे आपण गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला कुठे मिळू शकतं. तर मी आज तुम्हाला पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियाचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी तुम्हाला लास्ट इयरचा पण सांगणार आहे आणि ह्या वर्षी तुम्हाला किती मार्कापर्यंत तिथं गव्हर्नमेंट सीट मिळू शकते ऑल इंडिया कोठ्यामधून, तर तेही सुद्धा अगदी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा पॅरेंट्सला पण माहीत असेल की 2025चा पेपरची लेवल जी थोडी हार्ड होती, त्यामुळे कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळालेला होता. आणि 2024मध्ये पेपरची लेवल पाहाल तर अगदी तिथे पेपरची लेवल सोपी असल्यामुळे, थोडा इझी पेपर असल्यामुळे तिथे अगदी मार्क आपण खूप हायर साईडला पाहायला मिळाले होते आपल्याला. तर अगदी 2024मध्ये जर विचार केला तर 630 प्लसवाल्याला सुद्धा विद्यार्थ्याला तिथं ऑल इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन मिळालेले नव्हते. तेही विद्यार्थी आपल्याला स्टेटमधून ॲडमिशन झालेले होते. पण 2025मध्ये ती गोष्ट तशी नव्हती विद्यार्थी मित्रांनो. पेपरची लेवल हार्ड असल्यामुळे कट ऑफ हा कमी गेलेला होता. पण ह्या वर्षी 2026मध्ये असं होणार नाही. पेपरची लेवल खूप हार्ड किंवा खूप सोपी अशी राहणार नाही. हा पेपरची लेवल मॉडरेट राहू शकते. कारण कट ऑफ चा पण आपण जर विचार केला तर 2025पेक्षा सुद्धा ह्यावेळेस थोडासा कमी कट ऑफ जाण्याची शक्यता अशी खूप साऱ्या आपल्याला व्हिडिओमधून पाहायला मिळालीच असेल. आणि त्याचं आणखीन एक दुसरं कारण म्हणजे तेही आहे की अगदी रजिस्ट्रेशनची संख्या तुम्ही पाहिला तर लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची रजिस्ट्रेशन्स थोडेसे कमी झालेले आहेत. आणि कट ऑफ का कमी जाणार आहे त्याचंही तुम्हाला कारण सांगते. कारण ह्या वर्षी ऑल ओव्हर इंडियामधून कॉलेजची संख्या वाढत आहे. जवळजवळ सीटची संख्या म्हणलं तर 8,000 प्लस सीटची संख्या वाढणार आहे. तेही तुम्हाला आता मी सांगणार आहे. ती पूर्णपणे कट ऑफ अगदी तुम्हाला मी तर दाखवते, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ पहा, म्हणजे अगदी पूर्णपणे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला किती मार्क आहेत, किती मार्क आपल्याला पडत आहेत आता मॉक टेस्टमध्ये. म्हणजे आपण ऑल इंडिया कोठ्यामधून आपण काउन्सिलिंग करावी की नाही, एक तुम्हाला एक अंदाज येऊन जातो. आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील त्यांनी नक्कीच ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करा की जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकेल. तर अगदी इथं 2025चा मी कट ऑफ काढलेला आहे. 2026चा सुद्धा किती जाऊ शकतो तोही अगदी तुम्हाला अगदी मार्क इथं सांगणार आहे कॅटेगरीनुसार. तर अगदी तर कॅटेगरी मार्क आणि पूर्णपणे मी डिटेल्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लक्षात येईल. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2025मध्ये 527वरती आपल्याला तिथे कट ऑफ पाहायला मिळालेला आहे. आणि रँक जर तुम्ही पाहाल तर 26,178वरती गेलेली होती रँक. आणि मार्क ह्या वर्षी म्हणजे 2026मध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी मार्क इथं मेन्शन केलेले आहेत. 520 ते 530पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. तुम्ही म्हणाल की मॅडम लास्ट इयरपेक्षा ह्यावर्षी एवढा कमी कसं काय, 520 ते 530. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की ऑल इंडिया कोठ्यामधून कॉलेजची संख्या वाढत आहे. तर जवळजवळ 8,000 प्लस आपल्याला तिथे सीट्स ऑल इंडिया कोठ्यामधून आपल्याला, म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये MBBSच्या 8,000 सीट्स पेक्षा जास्त सीट्स वाढणार आहेत, अशी आपण न्यूज मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. किंवा खूप साऱ्या तुम्ही व्हिडिओजमध्ये ऐकलं पण असेल की कॉलेजची संख्या वाढत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी कॉलेजची संख्या वाढली तरी प्रत्येक कॉलेजला 100 ते 150चा इंटेक असतो. त्यामुळे जवळजवळ 8,000पेक्षा जास्त ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून सुद्धा तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तरी सुद्धा तिथेही तुम्हाला सीट्स वाढणार आहेत. आणि स्टेटमध्ये सुद्धा सीट्स वाढणार, म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये 8,000पेक्षा जास्त MBBSच्या सीट्स वाढणार आहेत. त्यामुळे कट ऑफवरती पण नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो की अगदी अशा ह्या रेंजमध्ये मार्क आले तरीसुद्धा तुम्ही अगदी ऑल इंडिया कोठ्याची सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करा. कारण हे जे तुम्हाला मी रिझन सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर OBC कॅटेगरी, OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरचा कट ऑफ हा 527 राहिलेला आहे. त्या विद्यार्थ्यांची रँक तुम्ही इथं पाहाल तर अगदी 26,231 एवढी ही रँक राहिलेली आहे. ही ऑल इंडिया रँक सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर 2026चा OBCच्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरीचा विचार आपण केला
तर त्या कॅटेगरीसाठी अगदी मार्क ह्यावर्षी 515 ते 525 ह्या रेंजमध्ये येत असतील विद्यार्थ्यांनी. त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी ऑल इंडिया कोठ्याची तुम्ही काउन्सिलिंग करावी असं मला वाटतं. आणि त्यानंतर जी मी कॅटेगरी इथे काढत आहे ती एस-सी कॅटेगरी. एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरचा कट ऑफ राहिलेला आहे 441 आणि त्या विद्यार्थ्याचा रँक राहिलेला आहे 1,36,392 एवढी ही ऑल इंडिया रँक राहिलेली आहे. आणि एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्यावर्षी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना 445 ते 450 एवढे मार्क येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, म्हणजेच काउन्सिलिंग तुम्ही करू शकता. ओके. आणि त्यानंतर मी नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे ती इथं मी तुम्हाला दाखवत आहे. एस-टी कॅटेगरी. एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला 425 एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे. आणि ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार केला तर 1,62,975 एवढा हा ऑल इंडिया रँक एस-टी कॅटेगरीचा राहिलेला आहे. तर एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या वर्षी 2026मध्ये जर आपल्याला ऑल इंडिया कोठ्यामधून काउन्सिलिंग जर करायची असेल तर 420 ते 435 ह्या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला जर आता टेस्टमध्ये सुद्धा मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करू शकता आणि बेस्ट टू बेस्ट कॉलेजची तुम्ही चॉईस करू शकता. ओके. आणि त्यानंतर जी मी कॅटेगरी काढलेली आहे EWS. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी लास्ट इयरचा तुम्ही 2025चा 522 एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे. त्या विद्यार्थ्याची रँक तुम्ही पाहाल तर 29,997 एवढी राहिलेली आहे. आणि 2026मध्ये EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 525 ते 530 एवढा हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा काउन्सिलिंग करायची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ह्या मी सांगितल्याप्रमाणे ह्या मार्कची जर रेंज येत असेल तुम्हाला अगदी OBC, ओपन SC ST EWS ह्या विद्यार्थ्यांसाठी ह्या जे काही मी 2026चा हा पूर्णपणे मी डाटा तुम्हाला इथे मार्क वाईज दाखवत आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा काउन्सिलिंग केल्यानंतर आपल्याला तिथं ॲडमिशन्स मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे खूप साऱ्या तुम्ही यूट्यूब चॅनलवरती सुद्धा व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल किंवा न्यूजमध्ये पण पाहिलं असेल की कॉलेजची संख्या भारत देशामध्ये MBBSची वाढत आहे. त्यामुळे सीट्स नक्कीच वाढणार आहेत. 8,000पेक्षा जास्त इथे सीट्स आपल्याला वाढणार आहेत. त्यामुळे ह्या वर्षीचा कट ऑफवरती आपल्याला परिणाम नक्कीच पाहायला मिळणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं मार्क तुम्हाला एक जस्ट आयडिया यावी त्याप्रमाणे त्यासाठी मी तुम्हाला इथं मार्कची रेंज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्याला ॲडमिशन आहेत ते रँकवरती होत असतात. त्यामुळे तिथे ऑल इंडिया कोठ्यावरती तुम्हाला रँक जो लास्ट इयरचा तुम्ही आहे त्याच रँकमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला तिथं 100% तुम्हाला तिथं ऑल इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन मिळणार आहे. फक्त व्हेरिएशन मार्कांमध्ये होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक्झामच्या आधी आपल्याला मार्क किती येत आहेत म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला ते कुठली काउन्सिलिंग करावी, ऑल इंडियाची करावी पहिल्यांदा का स्टेटची डायरेक्ट करावी, त्यासाठी एक अंदाज यावा त्याप्रमाणे त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्याला ॲडमिशन जेव्हा आपला रिझल्ट येईल आणि जेव्हा आपला रँक कळेल तर तेव्हाच तुम्हाला तिथं नक्की परफेक्ट तुम्हाला तुमच्या रँकवरती अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून मिळेल का स्टेट कोठ्यामधून मिळेल ते तुम्हाला त्यावेळेस तुमचा विषय क्लिअर होईल. फक्त आता मी तुम्हाला मार्कावरती एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की एक तुम्हाला अंदाज येऊन जातो. खूप सारे विद्यार्थी आत्तापर्यंत एक्झाम देत आलेले आहेत, मॉक टेस्ट देत आहेत किंवा प्रत्येकाच्या क्लासेसचे आपापले टेस्ट झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला किती मार्क येत आहेत म्हणजे तुम्ही ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळेल ना, ह्यासाठी तुम्हाला मी ह्या पूर्णपणे व्हिडिओ घेऊन आलेले आहे. प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही आपापल्या परत एकदा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जर आपल्याला ह्यापेक्षा कमी मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्यापेक्षा कमी मार्क येत असेल तर तुम्हाला स्टेट कोटा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नवीन कॉलेज येत आहे, तिथेही सुद्धा अगदी 400 ते 500 सीट्स MBBSच्या ह्या वर्षी 2026मध्ये वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी ह्याच्यापेक्षा कमी मार्क आले तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा ॲडमिशन्स मिळणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ऑल इंडिया कोठ्याची काउन्सिलिंग करायची असेल किंवा महाराष्ट्र स्टेटची आपली काउन्सिलिंग करायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतच आहे. ह्या नंबरवरती तुम्ही एनीटाईम मेसेज करून मला कॉल करू शकता किंवा मेसेज पण करून अगदी तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स विचारू शकता. ज्या विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत जर पेड काउन्सिलिंगसुद्धा तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी काउन्सिलिंग जॉईन करून अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी व्हॉट्सअप लिंक पण तुम्हाला सेंड करत आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची व नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. कारण आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व अपडेट्स नीटच्या रिलेटेड टाकत असतो. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन सगळे
अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही ते आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ते नक्कीच तुम्ही जॉईन करा. इतरांना पण तुम्ही सांगा, जे काही विद्यार्थी किंवा पॅरेंट्स हा व्हिडिओ पाहत असतील, इतरांना पण तुम्ही सेंड करा व्हिडिओ. त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की आपला मुलगा किंवा आपले विद्यार्थी किती मार्कापर्यंत आहे, तर म्हणजे आपण कुठली काउन्सिलिंग करायला पाहिजे, हे पूर्णपणे तुम्हाला एक पिक्चर क्लिअर होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप आता कमी दिवस राहिलेले आहेत, फक्त आता 30 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे छान अभ्यास करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.